तर आता आपण सेकंड चॅप्टर बघत आहोत, लार्ज अँड मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट्स. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन या सब्जेक्टमध्ये सेकंड चॅप्टर आहे, लार्ज अँड मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट्स. 16 मार्काचा चॅप्टर आहे आपला. तर याच्या आधी आपण बघितलं थर्मल पॉवर प्लांट मागच्या लेक्चरमध्ये. थर्मल पॉवर प्लांटचे टाईप्स, गॅस असेल, परत न्यूक्लिअर काय असतं, स्टीम पॉवर प्लांट, हे सगळं आपण डिटेलमध्ये त्यांची माहिती बघितली, लेआउट बघितलं. त्यानंतर भारतात कुठे कुठे हे प्लांट अवेलेबल आहेत हे सगळं आपण बघितलं. आणि त्यात आता नेक्स्ट टाईप आपण बघतोय एनर्जी जनरेशनचा, तो म्हणजे आहे हायड्रो पॉवर प्लांट्स. यामध्ये आपण लार्ज अँड मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट जे काय त्यांचा अभ्यास करणार आहे. मागच्या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण सांगितलं हायड्रो पॉवर प्लांट म्हणजे काय असतात. तर हायड्रो पॉवर प्लांटमध्ये जे काही एनर्जी जनरेट केली जाते त्याच्या मागचा कन्सेप्ट काय, तर यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी अँड वॉटर इज इम्पेज्ड ऑन वॉटर टर्बाइन ब्लेड्स अँड शाफ्ट ऑफ टर्बाइन अँड देअरफॉर शाफ्ट ऑफ रोटर ऑफ जनरेटर रोटेट्स कन्वर्टिंग मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे काय, तर यामध्ये काय केलं जातं, तर जे काय डॅम रिझर्व्हायर जे असते त्यामधून जे काय वॉटर आहे, पाणी जे ते साठवलं जातं आणि त्याचं कायनेटिक जी काय पोटॅन्शियल एनर्जी आहे त्याचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे हाय लेवलकडून ते लो लेवलला जी काही वॉटर आहे ती सप्लाय केली जाते. पाईप थ्रू असेल, कॅनल थ्रू असेल, ती सप्लाय केली जाल्यानंतर ती जे काय त्याच्या लोअर पार्टला जे आपण लोअर एलिव्हेशन जे काय असतो खाली जे काय आहे तिथं आपण काय केलं जातं, तर टर्बाईन यूज केलं जातं आणि त्या टर्बाईनचे जे काही ब्लेड आहेत ते फ्री असतात रोटेट होण्यासाठी आणि त्यावरती वॉटर काय होतं हाय स्पीडमध्ये इम्पॅच होते किंवा आदळते. त्यामुळे ते ब्लेड्स काय होतात रोटेट होतात. त्यामध्ये जे काही शाफ्ट आहे टर्बाईनचा तो रोटेट होतो आणि त्याच्या सायमल्टेनियसली जो काय आपला अल्टरनेटिव्ह शाफ्ट आहे तो रोटेट होतो आणि आपली इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. हा आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ हायड्रो पॉवर प्लांटचा. त्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं तर ह्यात वेगवेगळ्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, त्या टर्म्सचा आपण अभ्यास केला पाहिजे. पण जर हायड्रो पॉवर प्लांटचा जर आपण विचार केला तर भारताचा 5वा क्रमांक आहे हायड्रो पॉवर प्लांट यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशनचा. आणि जर टोटल हायड्रो पॉवर किंवा जी काय टोटल हायड्रो पोटेन्शियल आहे भारताची ती आहे 1,49,147 मेगावॅट. एवढे आपण हायड्रो पॉवर प्लांट यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आणि टोटल जे काय भारतात मिनी असून दे मायक्रो असू दे जे काय प्रोजेक्ट आहेत हायड्रो पॉवर प्लांटचे ते टोटल 1,512 एवढे आत्ता आपल्या भारतात आहेत. त्यानंतर आपण आता लिंक बघ किंवा जे काय टर्म्स आहेत इम्पॉर्टंट त्या आपण बघायचे आहेत. तर यामध्ये बघा सरफेस रन ऑफ म्हणजे काही आपण बघू. सुरुवातीला एक सिंपल एक ओके, सपोज हे एक इथं आपलं हाऊस किंवा बिल्डिंग आहे, त्यानंतर इथं एक झाड आहे आणि इथं आपली काय रिव्हर किंवा स्ट्रीम आपली इथं आहे. रिव्हर किंवा स्ट्रीम इथं प्लेस आहे. तर सगळ्यात पहिला आपण बघू स्टेप बाय स्टेप. त्यातलं पहिला आपण प्रेसिपिटेशन म्हणजे काय हा कन्सेप्ट पहिल्यांदा बघू. जसं आपण प्रोसेस होते वॉटर सायकल जशी परफॉर्म होते तसं आपण बघूच जाऊ. तर प्रेसिपिटेशन म्हणजे काय, ज्यावेळी
वॉटरचे जे काही ड्रॉप्स आहेत, हेवी ड्रॉप्स ज्यावेळी फॉल होतात ढगातून, म्हणजे इन शॉर्ट म्हणजे ज्यावेळी पाऊस पडतो तो म्हणजे काय असतं आपलं तर प्रेसिपिटेशन असतं. हेवी फॉल ऑफ द वॉटर इज कॉल्ड ॲज द प्रेसिपिटेशन. आता हे जे काय वॉटरचे किंवा पाण्याचे जे काही थेंब जमिनीवर पडत असतात त्यावेळी सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटमुळं ह्यातील जे काही थेंब असे असतात की काय होतात, इव्हॅपोरेट होतात. म्हणजे त्या थेंबांचं काय होतं, बाष्प होतं, वाफेत रूपांतर होतं आणि ते पुन्हा काय होतात, थेंब पुन्हा त्या क्लाउडमध्ये किंवा ढगामध्ये जातात आणि तिथं पुन्हा ते कंडेन्स होतात. हे झालं इव्हॅपोरेशन प्रोसेस. म्हणजे काय, जे काय थेंब जमिनीवर पडत असतात त्यातील स्टार्टिंगचे जे काही थेंब आहेत पाण्याचे ते इव्हॅपोरेट होतात. म्हणजेच वाफेच्या रूपांतरात सराउंडिंग जे काय टेम्परेचर त्या हाय टेम्परेचरमध्ये त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि त्यातील काही थेंब काय होतात पुन्हा क्लाउडमध्ये किंवा ढगात जातात आणि तिथे कंडेन्स होतात. हे झालं इव्हॅपोरेशन. आता ज्यावेळी हेवी रेन इथं ड्रॉप होऊन काय होतात तर इथं काय होतं, जमिनीत पाणी मुरतं किंवा निचरा होतो, बरोबर. याला रूट असतात. एक अशी स्टेज येते की ज्यावेळी इथं जे काही पाण्याचा निचरा आहे हा पूर्ण भरतो, इथं पाणी पुन्हा निचरत नाही किंवा मुरत नाही आणि नंतर जे काही पाणी आहे ते पुन्हा ह्या जमिनीवरून वरून वाहायला सुरुवात होते, वरून वाहायला सुरुवात होते. आणि हे जे आहे ह्याला म्हणतात रन ऑफ, ह्याला म्हणतात सरफेस रन ऑफ. आणि पुन्हा हे रिझर्वायर किंवा स्ट्रीममध्ये हे आपलं जे काही पाणी आहे ते पाणी साठवलं जातं. हे झालं सरफेस रन ऑफ प्रोसेस. त्यानंतर वॉटर हॅमर म्हणजे काय केलं तर सपोज एखादी टाकी आहे किंवा एखादा रिझर्वायर आहे आपला आणि इथं आपली वॉल्व आहे. जर हा आपण क्लोज केला तर ह्याचा जो काय हाय प्रेशर आहे त्या हाय प्रेशरनं हा जो रिझर्वायर आहे, सपोज इथं एक वॉल्व आपण कनेक्ट केलेला आहे, हा इथं क्लोज केलेला आहे, तर इथून जे काय हाय स्पीड वॉटर येतं, आता ह्या वॉलमधून गेल्यामुळं किंवा ह्या पाईपमधून इथून गेल्यामुळं ह्या वॉटरची जी काय स्पीड ती हाय होणार आहे. आणि ज्यावेळी आपण हा वॉल ओपन करतो त्यावेळी हाय स्पीडमध्ये किंवा हाय प्रेशरमध्ये वॉटर आउटवर्ड होते. काय काय वेळा कसं होतं की जी काही वॉटर आहे ते वॉटर म्हणजे बाहेर ज्यावेळी हाय प्रेशरनं येतं त्यावेळी काय होतं तर जे काही आपले पार्ट्स आहेत किंवा ओपनिंग जे काय आहे ते सुरुवातीला वॉटरचं सडनली जर वॉटर ओपन केलं आपण तर काय होतं, त्याची जे काय स्टार्टिंग जे काय स्पीड आहे किंवा प्रेशर आहे ते जास्त होतं. जर हा वॉल आपण स्टार्टिंगला ओपन केला इनिशियली तर यातून जो काय पाण्याचा प्रेशर आहे त्या प्रेशरनं वॉटरची प्रेशर काय होतं इन्क्रीज होतो, ह्यातून इनिशियलीला जास्त प्रेशरनं बाहेर होतं आणि त्यामुळं जे काय आपलं प्लेट्स असतात त्या प्लेट्सवर घात होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्लेट्स खराब होण्याची शक्यता असते. आता हा जो इफेक्ट आहे वॉटर हॅमर हा कसा रिड्यूस केला जातो तर जो काय वॉटरचा प्रेशर आहे तो वॉटरचा प्रेशर इथला रिड्यूस केला जातो किंवा क्लोजिंग वॉल्व जे काय आहे ते स्लोली क्लोजिंग केले जातात जेणेकरून त्याचा जो काय प्रेशर आहे तो प्रेशर कमी होईल. हे झालं वॉटर हॅमर. त्यानंतर नेक्स्ट आहे हायड्रोग्राफी. तर हायड्रोग्राफी हा एक ग्राफ आहे टू फ्लो किंवा डिस्चार्ज ऑफ वॉटर टू द टाइम, फ्लो ऑफ डिस्चार्ज ऑफ वॉटर और टाइम, इट इज द ग्राफ ऑफ द हायड्रोग्राफी. आता यामध्ये सपोज हा ग्राफ आहे, हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. एक मिनिट, हा ग्राफ आहे, हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. तर ह्यावर वाय ॲक्सिसला
फ्लो किंवा डिस्चार्ज घेतात आणि इथं एक्स ॲक्सिसला टाईम प्लॉट करतात. एक्स ॲक्सिसला टाईम आणि वाय ॲक्सिसला फ्लो डिस्चार्ज हा प्लॉट करतात. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टोरेज. वॉटर जी काय आहे ती डिफिशियंट फ्लोसाठी आपलं जे काही आपलं प्लांट आहे त्या प्लांटबरोबर जो काय ती वॉटर स्टोअर करावं लागते आपल्याला. त्यासाठी आपण जर स्टोरेज हा आपण यूज केला आहे कन्सेप्ट. आणि पॉन्डेज म्हणजे काय, जर आपला प्लांट वॉटर स्टोरेजपासून जर दूर असेल, जर वॉटर सप्लाय तिथं काही नसेल स्टोरेज करण्यासाठी, तर आपण काय करतो तर एक पॉन्ड सिस्टम ते निर्माण करतो, जेणेकरून तिथून जी काही वॉटर आहे ती तिथं आणली जाते आणि तिथं ती वॉटर स्टोअर केली जाते. हे आहे पॉन्डेज. हे झालं इम्पॉर्टंट टर्म्स इन दिस पॉवर प्लांट्स. आता यानंतर क्लासिफिकेशन आहे. आता जे काय हायड्रो पॉवर प्लांटचं क्लासिफिकेशन आहे ते मेनली 4 टाईपमध्ये पडतं. इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी पहिला टाईप आहे. सेकंड आहे अवेलेबल ऑफ वॉटर हेड. थर्ड आहे क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल. आणि चौथा पार्ट आहे नेचर ऑफ द लोड. कशा प्रकारचे लोड आपण इथं कनेक्ट करणार आहे ते. आता जर आपण इन्स्टॉलेशनची कॅपॅसिटी बघितली इन्स्टॉल कॅपॅसिटीवर, तर जो का पहिला आहे लार्ज हायड्रो पॉवर प्लांट, त्याची इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी असते 100 मेगावॅटपेक्षा जास्त. आणि जिथे लार्ज ग्रिड सिस्टीम असतात तिथे लार्ज हायड्रो पॉवर प्लांट हे यूज करतो आपण. त्यानंतर सेकंड आहे मिडियम हायड्रो पॉवर प्लांट. मिडियम हायड्रो पॉवर प्लांट 15 मेगावॅट ते 100 मेगावॅट एवढी कॅपॅसिटी असते आणि ते जनरल ग्रिड सिस्टीम जिथे अवेलेबल आहे तिथं ते यूज करतात. त्यासाठी हे प्लांट यूज केलं जातं. थर्ड आहे स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट. ह्याची कॅपॅसिटी 1 मेगावॅट ते 15 मेगावॅट एवढी कॅपॅसिटी असते आणि जनरल ग्रिड सिस्टीमसाठी स्मॉल हायड्रो पॉवर प्लांटसुद्धा आपण यूज करतो. फोर्थ आहे मिनी हायड्रो पॉवर प्लांट. मिनी हायड्रो पॉवर प्लांट याची कॅपॅसिटी आहे 100 किलोवॅट ते 1 मेगावॅट आणि आयसोलेटेडसाठी असे पॉवर प्लांट आपण किंवा यूज करतो. त्यानंतर आहे मायक्रो पॉवर प्लांट. मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट याची कॅपॅसिटी आहे 5 किलोवॅट ते 100 किलोवॅट. आणि हे पॉवर प्लांट कशासाठी यूज केले जातात तर फीडिंग स्मॉल एरियाज, रूरल, रिमोट प्लेसेस यासाठी मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट हे यूज केले जातात. त्यानंतर लास्ट आहे पिको हायड्रो पॉवर प्लांट. पिको हायड्रो पॉवर प्लांट हे 5 किलोवॅटपर्यंत एनर्जी इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी असते आणि हे स्पेसिफिक एरिया म्हणजे व्हेरी स्मॉल एरिया जे असतात किंवा इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री यासाठी पिको हायड्रो पॉवर प्लांट हे यूज केले जातात. त्यानंतर अवेलेबल वॉटर हेड हे आपल्याला बघायचे आहेत पुन्हा टाईप्स. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द हायड्रो पॉवर प्लांट. ह्याचा पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.